नमस्कार श्रोतेंनो, आज आपण सुधा मूर्ती लिखित थैलीभर गोष्टी हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचा अनुवाद लीना सोनी यांनी केलेला आहे. आणि त्या पुस्तकातील दुसरी कथा जी आहे, 1 रुपयासाठी झगडा, हे जे आहे कथा, हे पाहणार आहोत आपण. पाहूयात कथा. हिमकर आणि सीतापती हे दोघे तरुण 2 शेजारच्या गावामध्ये राहत होते. त्यांची एकमेकांशी ओळख नव्हती, कधी एकमेकांना पाहिलेलंही नव्हतं त्यांनी. जवळच्या दुसऱ्या एका गावात जत्रा भरलेली होती. झटपट पैसे मिळवून श्रीमंत होण्याच्या कल्पनेने हिमकराला झपाटले. तो पोतभर लोकर विकण्यासाठी घेऊन चालतच त्या गावाला निघाला. तो बराच अंतर पार करून गेल्यावर त्याला अचानक आपल्यापुढे एक माणूस चालत असलेला दिसला. त्याच्या पाठीवर सुद्धा हिमकरासारखंच एक पोतं होतं, परंतु तो त्या ओझ्याने थकल्यासारखा पाय ओढत चाललेला होता. बहुधा त्या माणसालाही आपल्या पाठीवरच्या पोत्यातील वस्तू त्या जत्रेत नेऊन विकायच्या असाव्यात, असं हिमकराच्या मनात आलं. ते खरंच होतं. सीतापतीलाही त्याच जत्रेच्या ठिकाणी चालला होता. त्याच्या पाठीवर विड्याच्या पानांनी भरलेलं पोतं होतं. ते त्याला विकायचं होतं. चालून चालून दोघंही चांगलेच थकले होते. डोक्यावर सूर्य तळपळत होता, त्यामुळे थकवा जास्तच जाणवत होता. सीतापती इतका दमला की त्याला 1 पाऊल सुद्धा चालवत नव्हतं. तर वाटेत एक भलं मोठं झाड लागताच त्या झाडाच्या सावलीत बसून क्षणभर विसावा घ्यावा म्हणून तो थांबला. त्याने पाठीवरचे ओझे बाजूला ठेवले, डोक्यावरचे पागोटे उतरवले आणि तो झाडाखाली बसला. एवढ्यात हिमकरही तेथे पोचला. तो बऱ्याच वेळापासून सीतापतीकडे बघत होता. सीतापती विश्रांतीला सावलीत बसल्याचं पाहताच त्यानेही आपल्या हातातील पोतं जमिनीवर ठेवले आणि तो सीतापतीच्या शेजारी बसला. हिमकराने ताबडतोब चौकशी सुरू केली. दोघांची आधीची ओळख नसल्यामुळे एकमेकांची जरा औपचारिक विचारपूस करून झाली व लवकरच दोघे आपापल्या धंद्याविषयी बोलू लागले. माझ्या पोत्यातील लोकर अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आहे. आम्ही खास उत्तम जातीच्या मेंढ्या पाळल्या असून त्याचीच ही लोकर आहे. पण काय करणार, मला पैशाची फार निकड असल्यामुळे मला बाजारभावापेक्षा खूपच कमी भावाला ही सगळी लोकर विकणं भाग पडते, असं म्हणून हिमकराने आपल्या पोत्याचे तोंड जरासं उघडून वरची लोकर सीतापतीला दाखवली. सीतापती म्हणाला, अरे वा, फारच छान आहे हं. मी माझ्या पोत्यात विड्याचे पानं घेऊन चाललोय. ती माझ्या बगीच्यातली आहेत. मी ती उत्तम प्रतीची खत घालून खूप काळजीपूर्वक वाढवली आहेत. ती पानं इतकी ताजी आणि मऊ आहेत की फारशी चावावीही लागणार नाहीत. ती आरोग्याला उत्तम आणि चवदार आहेत. जर माझ्या शेजाऱ्यांनी ती पाहिली असती तर क्षणार्धात सगळे पोतं रिकामं होऊन गेलं असतं. पण माझे शेजारी माझे जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मी काही पैसे घेऊ शकत नाही. आता मला पैशाची निकड आहे, त्यामुळे मी ही पानं विकायला जत्रेच्या ठिकाणी चाललेलो आहे. पण हे पोतं इतकं जड आहे की ते मी आता आणखीन वाहूनच नेऊ शकणार नाही, असं म्हणून त्याने आपल्या पोत्याचे तोंड उघडून वरची पानं हिमकराला दाखवली. थोडक्यात दोघांनाही जत्रेपाशी जाऊन पोहोचण्याआधीच आपला बराचसा माल विकला गेला तर बरं, असं वाटत होतं. मग दोघं एकमेकांशी सौदा करण्यासाठी बसली. हिमकर म्हणाला, लोकर विड्याच्या पानापेक्षा जास्त महाग असते. शिवाय विड्याची पानं नाशवंत असतात. ती तर एका दिवसातच कुजून जातील. त्यामुळे आपण दोघेही आपल्या जवळच्या वस्तूची एकमेकांच्यातच देवाणघेवाण करू. फक्त तू मला 1 रुपया जास्त दिला पाहिजे. सीतापती हे ऐकून विचारात पडला व थोड्या वेळाने त्याने त्या गोष्टीला तयारी दाखवली. पण त्याच्यापाशी 1 रुपया नव्हता. तू माझ्या घरी कधीही ये आणि तो 1 रुपया घेऊन जा, असं त्याने हिमकराला सांगितलं.
हिमकरालाही ते पटलं. दोघेही आपापल्या पोत्याची देवाणघेवाण केली आणि जत्रेला न जाताच आपापल्या गावी परतले. घरी परतल्यावर हिमकराला फारच आनंद झालेला होता. त्याने सीतापतीला इतक्या सहजासहजी फसवलं होतं की एक दिवस एक पोतं भरून विड्याची पानं तर मिळालीच होती, शिवाय एक जास्तीचा रुपयाही पदरात पडला होता. त्याने मोठ्या उत्साहाने पोतं उघडलं, पण त्याच्या नजरेला जे काही पडलं त्याने त्याला धक्काच बसला. पोत्याच्या वरच्या भागात चांगली विड्याची पानं होती, पण उरलेले सर्व पोतं कसल्या तरी रानटी पानानेच भरलेलं होतं. इकडे हिमकरालाही आपण कसं फसवलं या कल्पनेत सीतापतीसुद्धा हर्षभरीत झाला होता. त्याला लोकरीचं अख्खं पोतं मिळालं होतं, पण त्याने ते पोतं उघडताच त्याच्याही पदरी निराशाच पडली. पोत्याच्या वरच्या भागात उत्तम प्रतीचं लोकरं होती असली तरी त्याच्या खाली मात्र खराब झालेले कापसाचे गठ्ठे होते. आपण दुसऱ्याला कसं फसवलं असं मनात म्हणून आनंदित झालेल्या त्या दोघांही तरुणांची निराशा झाली होती. दोघेही एकमेकांना मनातल्या मनात शिव्या देत होते, लाखोली वाहत होते, धुसफुसत बसले होते. दुसऱ्याच दिवशी हिमकर उरलेले 1 रुपया वसूल करण्यासाठी सीतापतीकडे गेला आणि ओरडला, "ए भामट्या, आता निदान माझा 1 रुपया तरी दे." सीतापती विहिरीतून बादलीने चिखलाचं गढूळ पाणी काढत होता. हिमकराचं ओरडणं ऐकून जरासुद्धा विचलित न होता तो म्हणाला, "हो, मी नक्की देईन. अरे, या विहिरीत गुप्तधन आहे, पण काय आहे ते धन विहिरीच्या तळाशी दडलेलं आहे. ते बाहेर काढण्यात माझी मदत कर ना. ते सगळे बाहेर काढू आणि दोघं अर्ध अर्ध वाटून घेऊ." "चालेल, मी तुला मदत करतो आणि ते धन आपण दोघे अर्ध अर्ध वाटून घेऊ. पण लक्षात ठेव, माझा 1 रुपया तुझ्याकडे तरी शिल्लक आहेच. तो मी सोडणार नाही." हिमकर म्हणाला आणि हातात एक बादली घेऊन दोराच्या साहाय्याने विहिरीत उतरला. त्याने आतील चिखलात उतरून दोराला बादली बांधली व विहिरीच्या तळाच्या गाळ बादलीत भरभरून तो वर पाठवू लागला. सीतापती वरती विहिरीबाहेर उभा होता. तो बादली रिकामी करून परत खाली पाठवू लागला, पण प्रत्येक वेळेस बादली रिकामी करून तो ओरडायचा, "अरे, या बादलीत तरी गुप्तधन नाही. जरा अजून 1 बादली भरून पाठव बघू." असं काही तास चालूच होतो. आता अंधार पडत चाललेला होता. आपल्याला विहिरीतील गाळ काढण्यासाठी हा सीतापती फुकटचा मजूर म्हणून वापरतोय हे हिमकराला कळून चुकलं. गुप्तधन ही एक केवळ सबब होती. आपण आणखीन थोडा वेळ असंच थांबलो तर लवकरच सीतापती आपल्याला सोडून निघून जाईल हेही त्याला कळून चुकलं होतं. तसं जर झालं तर या एकांकी निर्जन जागेकडे कोणीही फिरकणार नाही आणि आपण इथे अडकून पडलो आहोत हे कोणाला कळणार सुद्धा नाही, अशी त्याला भीती वाटली. हिमकर मोठ्यांदा ओरडून म्हणाला, "अरे, मला खरोखरच खूप मोठा धनाचा साठा सापडलाय. मी तो काळजीपूर्वक बादलीत भरतो. तू पण बादली सांभाळून नीट व्यवस्थित ओढून घे बरं का." सीतापतीला ते ऐकून फारच आनंद झाला. त्या विहिरीत खरोखरच गुप्तधन असेल असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं. तो ती जड बादली मोठ्या कष्टाने हळूहळू वर खेचू लागला. दोरीवर ओढता ओढता अखेर बादली हाताशी आली. बादली हातात येताच तिला बांधलेली दोरी सोडून सीतापतीने ती घाईने विहिरीत फेकली. आता काही हिमकराला वर येता येणार नाही असं त्याला वाटलं. पण बघतो तर काय, त्या जड बादलीत अंगाला चिखल फासून चक्क हिमकरच बसला होता. गुप्तधन वगैरे काहीच नव्हतं. परत दोघांची खडाजगी झुपली. "तू मला फसवतोयस काय रे? काय रे, बादलीत गुप्तधन आहे असं तू का मला सांगितलंस? पण तू सुद्धा बादली हाती येताच दोर विहिरीत फेकून दिलास ना." "मला त्या अंधाऱ्या विहिरीत फेकून देण्याचा तुझा डाव होता." त्या भांडणाला काही अंतच नव्हता. शेवटी कंटाळून दोघं आपापल्या वाटेला गेले. काही दिवसानंतर हिमकर परत सीतापतीच्या घरी गेला
आणि उरलेल्या 1 रुपयाची मागणी करू लागला. पण सीतापतीने हिमकर आपल्या घराकडे येत असल्याचं लांबूनच पाहिलं होतं. तो आपल्या पत्नीला म्हणाला, मी मेल्याचं नाटक करतो, तू मोठमोठ्यांना रडायला सुरुवात कर. हिमकराला ते खरं वाटेल आणि मग तो 1 रुपया न मागताच परत जाईल. सीतापतीच्या बायकोने आपल्या पतीच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. पण हिमकर काही दुधखुळा नव्हता. त्या नवरा बायकोचा बनाव त्याच्या व्यवस्थित लक्षात आला. आपल्याला 1 रुपया न देताच घरी पाठवण्याचा त्यांचा डाव आहे हे त्याला कळून चुकलं होतं. रडू नको, मी तुमच्या पतीचा जिवलग मित्र आहे. या अशा वेळी मित्रच मित्राच्या मदतीला धावेल ना, असं म्हणून हिमकर सीतापतीच्या पत्नीची सांत्वना करण्याचा बहाणा सुरू केला. सगळ्या गावकऱ्यांना सीतापतीच्या अंतिम संस्कारासाठी बोलवून घेण्यास सुरुवात केली. आता मात्र सीतापतीच्या पत्नीचा धाबे दणाणले. हिमकराला घालवून देण्याचा तिने बराच प्रयत्न केला. तुम्ही किती चांगली आहात, तुम्ही किती दयाळू आहात, पण तुम्हाला त्रास देण्याची आमची खरंच इच्छा नाही. तुम्ही गेलात तरी चालेल, मी सगळी व्यवस्था बघेन. हिमकराला मात्र हट्ट सोडला नाही. हे बघा, अंधार होत चाललेला आहे. मृतदेह असा घरात ठेवणं बरोबर नाही. तुमच्या पतीच्या शवापाशी तुम्हाला असं एकटं सोडून मी घरी तरी कसा जाईल? सगळं यथासांग पार पडेपर्यंत मी इथेच थांबणार. मी स्वतः त्यांचा मृतदेह स्मशानात घेऊन जातो आणि सकाळ होईपर्यंत त्याची राख करत बसतो. असं म्हणून काही गावकऱ्याच्या साह्याने त्याने सीतापतीला उचलून स्मशानात नेलं. त्याच्या बायकोला मात्र घरीच ठेवलं. सीतापती अजून अगदी शांत निश्चल पडून होता. स्मशानात गेल्यावर हिमकर सर्व गावकऱ्यांना घरी पाठवून दिलं आणि सीतापतीवर ओरडून म्हणाला, आता ढोंगपुरे, उठ आणि 1 माझा रुपया दे. परत ते नेहमीसारखे भांडू लागले. खूप अंधार पडला होता. स्मशानात काही चोर आले. त्यांच्याजवळ बराच चोरीचा माल होता. स्मशानात कोणाचा अडथळा येणार नाही आणि आपल्याला आरामात बसून सर्व मालाची वाटणी करता येईल असा त्यांचा अंदाज होता. पण पाहतात तर काय, एका चितेवर एक प्रेत उठून बसलं आहे आणि दुसरं प्रेत त्याच्या शेजारी उभे आहे आणि दोघांचं भांडण चाललं आहे. त्या चोराच्या भीतीने गाळण उडाली. भूत भूत असं म्हणत त्यांनी सगळा माल तिथेच टाकला आणि पळून गेले. सगळा चोरीचा माल पाहताच सीतापती चितेवरून उतरून त्यापाशी गेला. पाठोपाठ हिमकरही गेला. त्या दोघांनी त्या मालाची नीट वाटणी केली, पण तरीही 1 रुपयाचा प्रश्न बाकी उरलाच. त्यावरून भांडण जुंपलं. थोड्या वेळाने धीर गोळा करून चोर स्मशानात परत आले. सीतापती आणि हिमकर मोठमोठ्या आवाजात अजूनही त्या 1 रुपयासाठी भांडत बसले होते. दोघांनीही मागे वळून पाहिलं नाही. चोरांनी ऐकलं. त्यांना वाटलं, एवढी मोठी लूट होती तरीही हे 2 भूतं 1 रुपयावरून भांडत बसली आहेत. नक्कीच भूतांची संख्या बरीच जास्त असणार. त्या कल्पनेने चोरांची भीतीने गाळण उडाली व ते पळून गेले. अखेर सीतापतीने हिमकराचा 1 रुपया देऊन टाकला. हिशोब चुकता झाला. दोघे शांतपणे आपल्या घरी परत आले.